मरेंगे वो सब जो चुप हैं। कोई गोली से मरेगा, कोई धक्का मुक्की से मरेगा और कोई भूख से मरेगा। मरेंगे तो सब। ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचे हे वक्तव्य आज पुन्हा संपूर्ण देशाला आठवू लागलंय। सोनम वांगचुक यांचं आंदोलन आणि रवीश यांचा हा डायलॉग पुन्हा तुफान व्हायरल होऊ लागलाय। त्याला कारण आहे दिल्लीतलं आंदोलन। दिल्लीतलं जंतर मंतर मैदानावर देशातील शैक्षणिक गोंधळ आणि नीट यूजी परीक्षा पेपरफुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं आता अत्यंत चिंताजनक वळण घेतलंय। प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांची प्रकृती वेगानं खालावत चालली आहे। मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं देशातील तरुण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। तरुण कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टी या व्यंगात्मक राजकीय आंदोलनाला पाठिंबा देत वांगचुक 28 जून पासून बेमुदत उपोषणावर बसलेत। गेल्या 19 दिवसात त्यांचे वजन तब्बल 9 किलोनी घटलं असून डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याविषयी धोक्याचा इशारा दिलाय। असं असूनही केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि संपूर्ण मोदी सरकार या संवेदनशील मुद्द्यावर मौन बाळगून असल्यानं आंदोलकांच्या मनात तीव्र रोष निर्माण झालाय। या आंदोलनाचे पडसाद आता केवळ जंतर मंतर पुरते मर्यादित राहिले नसून ते थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानापर्यंत पोहोचले। वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यात त्यांना बळजबरीनं द्रव, अन्न आणि जीवनसत्व देण्याची मागणी करण्यात आली आहे। न्यायालयानं या याचिकेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि वांगचुक यांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी तातडीनं पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। एका बाजूला न्यायालयात ही कायदेशीर लढाई सुरू असताना दुसरीकडे जंतर मंतरवरील आंदोलनाचे मैदान राजकीय संघर्षाचे रणांगण बनले आहे। या आंदोलनातून निर्माण झालेला संताप केवळ सत्ताधारी मोदी सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापुरता मर्यादित नसून देशातील मुख्य विरोधी पक्ष आणि विशेषतः लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही जनतेनं तीव्र शब्दात निशाणा साधलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे या संपूर्ण आंदोलनाचे मुख्य केंद्रबिंदू आहे। नीट यूजी सारख्या देशातील सर्वात मोठ्या स्पर्धा परीक्षेत झालेला महाघोटाळा आणि वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलंय, असा आरोप आंदोलकांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। 19 दिवस उलटूनही सरकारनं आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी साधा एक प्रतिनिधीही पाठवलेला नाही। या शासकीय नास्तेमुळे आणि निष्ठुरतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात तीव्र चीड निर्माण झाली आहे। आपल्या देशातील एका प्रामाणिक नागरिकाला आणि लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तीला सरकार अशा प्रकारे मरणाच्या दारात सोडत असल्याचा आरोप CJPच्या कार्यकर्त्यांनी केलाय। सत्ताधारी पक्षाविरोधातील हा संताप साहजिकच असला तरी या आंदोलनातून विरोधी पक्षांची आणि विशेषतः काँग्रेसची दुटप्पी भूमिकाही समोर आली आहे। आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जंतर मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय। दिल्लीचे आप नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह विरोधी आघाडीतील अनेक खासदारांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे। परंतु संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे आणि संसदेत सरकारला घेरण्याचा दावा करणारे राहुल गांधी मात्र या आंदोलनापासून पूर्णपणे दूर राहिलेत। राहुल गांधी यांची अनुपस्थिती आंदोलकांना आणि तरुणांना प्रचंड खटकली आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना विरोधी पक्षनेते जंतर मंतरवर का येत नाहीयेत असा थेट सवाल आता विचारला जातोय। या मुद्द्यावरून स्वतः सोनम वांगचुक यांनी अत्यंत कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलंय की जर देशातील मुख्य विरोधी पक्ष या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या आंदोलनात सहभागी होत नसेल तर ती त्यांची संकुचित विचारसरणी मानली जाईल। जर विरोधकांनी या ऐतिहासिक लढ्याला पाठिंबा दिला नाही तर देशातील तरुण आणि जनता त्यांना कधीही माफ करणार नाही आणि आगामी काळात त्यांना पूर्णपणे नाकारेल असा थेट इशाराही वांगचुक यांनी दिलाय। राहुल गांधी एका बाजूला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम आखतात, परंतु दिल्लीत चालत असलेल्या या एवढ्या मोठ्या उपोषणाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात। यावरून त्यांच्या राजकीय हेतूवर शंका उपस्थित केली जाते। या आंदोलनाची तुलना आता 2011 मधील अण्णा हजारे यांच्या ऐतिहासिक जनलोकपाल आंदोलनाशी केली जाते। त्यावेळी ज्याप्रमाणे संपूर्ण देश भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरला होता आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला नमवलं होतं, अगदी तशीच परिस्थिती आता जंतर मंतरवर निर्माण झाली आहे। फरक एवढाच आहे
की 2011 मध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी अण्णांच्या मंचावर हजेरी लावली होती, परंतु आजच्या घडीला काँग्रेस आणि राहुल गांधी या विद्यार्थी आंदोलनापासून अंतर राखताना दिसत आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसला या आंदोलनाचे नेतृत्व एका नव्या आणि सोशल मीडियाद्वारे उदयास आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी सारख्या संघटनेच्या हातात जाणं कदाचित रुचलेलं नसावं, ज्यामुळे ते यापासून दूर राहत आहेत। परंतु यामुळे विद्यार्थ्यांमधील काँग्रेस विरोधातील असंतोष अधिकच वाढलाय। या वाढत्या तणावाच्या आणि राजकीय संतापाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आता थेट सरकारला आव्हान देण्याचं ठरवलंय। सोनम वांगचुक आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आगामी 20 जुलै रोजी संसदेवर प्रचंड आणि शांततापूर्ण मार्च काढण्याची मोठी घोषणा केली आहे। या दिवशी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून देशाचं लक्ष संसदेकडे लागलेलं असताना लाखो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला थेट जाब विचारणार आहेत। याच दिवशी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून देशाचे लक्ष संसदेकडे लागलेले असताना लाखो विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला थेट जाब विचारणार आहेत। वांगचुक यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला, पालकाला आणि विद्यार्थ्याला या संसदेवरील मार्चमध्ये सहभागी होण्याचं जाहीर आवाहन केलंय। सरकार किती दिवस या आंदोलनाकडे पाठ फिरवणार आणि संसदेच्या उंबरठ्यावर येणाऱ्या या जनक्षोभाला कसं तोंड देणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। सोनम वांगचुक यांची प्रकृती आणि 20 जुलैचा हा नियोजित संसदेवरील मोर्चा यामुळे आगामी काही दिवस देशाच्या राजकारणात अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी। मरेंगे वो सब जो चुप है, कोई गोली से मरेगा, कोई धक्का मुक्की से मरेगा और कोई भूख से मरेगा। मरेंगे तो सब।